भंडारा जिल्ह्यातील भंडारा तालुका अंतर्गत असलेल्या शहापूर परिसरातील एका हॉटेलमध्ये थांबलेल्या दोन युवकांकडून नशेकरिता वापरण्यात येणारे अफूचे टरफल सुमारे 307 किलो वजनाचे एका खाजगी वाहनातून राजस्थान मार्गे नागपूरहून भंडाऱ्याच्या दिशेने आले होते। या मालाचे वाहतुकीच्या अवैध तस्करीची माहिती भंडारा स्थानिक गुन्हे शाखा व जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांना मिळताच आरोपी दिलीप गंगाराम बिस्रोई वय 24 वर्ष तसेच जयप्रकाश सहीराम बिस्रोई वय 25 वर्ष राहणार फलोदी जिल्हा जोधपूर राजस्थान येथील आहेत। सदर आरोपींनी वापरलेली गाडी ही MH20 FY 9410 क्रमांकाची चोरीची असून छत्रपती संभाजीनगर येथील शहर परिसरातील दिनांक 28 जुलै रोजी MIDC वाळूज पोलीस स्टेशन छत्रपती संभाजीनगर येथून चोरीला गेली होती। सदर गाडीवर या अफू तस्करांनी RJ 45 CJ 6205 क्रमांकाचा नंबर प्लेट लावून गाडी अफू तस्करीत वापरली आहे। या गाडीमध्ये नशेच्या अफूचे टरफल जवळपास 16 पोत्यांमध्ये कुंभून भरलेले आढळले, ज्याचे वजन 307 किलो असून 20,000 किलो प्रमाणे हा माल बाजारात विकला जातो। पोलिसांनी केलेल्या कारवाईनुसार 85 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे। मादक द्रव्य पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार सदर कारवाई करण्यात आली। सदर वेळी भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोडकर, जवाहरनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार भीमाजी पाटील, PSI पुरुषोत्तम राठोड, भंडारा नायब तहसीलदार महादेव दराडे यांच्या समक्ष कारवाई करण्यात आली। भंडारा पुलिस नी जागर नशामुक्ती अभियान अंतर्गत आमची टीम ॲक्टिव्ह होती। औरंगाबादवरून एक सूचना मिळाली की असे एक गाडी भंडारामध्ये येते। त्यावर आमचे जवाहरनगर पोलीस स्टेशनचे इंचार्ज आणि LCBची टीमने त्या गाडीला झिरो इन केला आणि या ठिकाणी त्या गाडी सापडली। गाडीमध्ये 307 kg डोडा जे NDPS प्रतिबंधित पदार्थ आहे ते मिळालेलं आहे। सोबत एक सफारी गाडी, 4 मोबाईल असा सुमारास 85 लाखाचा मुद्देमाल मिळाला आहे। याच्यामध्ये 2 आरोपी जे राजस्थानचे आहे ते आता सापडले आहे, त्यांना अटक करण्याचा प्रोसिजर आता चालू आहे। पुढची कारवाई आम्ही करू आणि जे काही फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेज आहे त्याच्यावर आम्ही काम करू।